नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडून सर्वांच्याच अपेक्षा होत्या. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या पदरात नेमकं काय पडलं, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राला नेमकं काय मिळालं, तसंच शेती आणि शिक्षणासाठी कोणती तरतूद करण्यात आली, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत अर्थ आणि संकल्प या खास कार्यक्रमात. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात नेमक्या काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हे आपण सविस्तर पाहणारच आहोत. मात्र त्याआधी काय स्वस्त झाले आणि काय महागले हे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर कपडे हे स्वस्त झालेले आहेत. त्यानंतर कृषी उपकरणं देखील स्वस्त झाली आहेत. चामड्याच्या वस्तू देखील स्वस्त झालेल्या आहेत. त्यामुळे जनतेला एक प्रकारे दिलासा मिळालाय. त्यानंतर कॅमेरा लेन्स हे देखील स्वस्त झाले. मोबाईल चार्जर देखील स्वस्त करण्यात आलेले आहेत. आणि इम्पोर्टेड केमिकल हे सुद्धा स्वस्त झाले. त्यामुळे जनतेला या प्रकारे दिलासा मिळालाय. तर आता नेमकं काय महागलंय हे देखील आपण पाहूयात. क्रिप्टोकरन्सीवरील गुंतवणूक ही महाग झाली आहे. आणि आयात होणारे नकली दागिने देखील आता महागलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता भार पडणार आहे. नोकरदार वर्गाला यंदाच्या अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा होत्या. कारण यंदा तरी आयकर रचनेत फेररचना केली जाईल अशी आशा होती. मात्र यावेळी देखील नोकरदार वर्गाची घोर निराशा झाली आहे. कारण आयकर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र कृषी सहकार आणि संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. पाहुयात याविषयीचाच हा खास रिपोर्ट. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचा सामना करणाऱ्या देशवासियांना केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर रचनेत सरकारकडून सूट मिळेल अशी नोकरदार वर्गाला आशा होती. मात्र यंदाच्या बजेटमध्ये आयकर रचनेत कोणताही बदल सुचवण्यात आला नाही. आयकर रचना जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नोकरदार वर्गाची घोर निराशा झाली. या बजेटमध्ये कोणत्याही स्वरूपाच्या करसवलती या सामान्य माणसाला स्टँडर्ड डिडक्शनद्वारे किंवा हेल्थ इन्शुरन्समध्ये सवलत देऊन किंवा नवीन प्रकारचं कोणतं डिडक्शन समाविष्ट करून दिलं आहे असं त्याच्या याच्यात दिसत नाही. असं वाटत होतं की मध्यमवर्गीयांना काही एक याच्यामधनं फायदा होईल, स्लॅब कदाचित वाढेल किंवा जास्त गोष्टींवर, उदाहरणार्थ हेल्थवरचं एक्सपेंडिचरवर तुम्हाला डिडक्शन मिळेल. तसं काही आता अनाऊन्स तरी केलेलं नाही आहे. आता बजेट पेपर्स आपण जेव्हा बघू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की काही चेंजेस आहेत का नाही आहेत. 14% पर्यंत इन्व्हेस्टमेंटमध्ये एक्झम्पशन, नॅशनल पेन्शन स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये एक्झम्पशन देण्यात आलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला हे आधी 14% होतं. स्टेट गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईजला हे 10% पर्यंत बेनिफिट होतं. आयकर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नसला तरी करदात्यांना आयकराचं असेसमेंट करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे या काळात करदात्याला चुकांची दुरुस्ती करता येणार आहे. तसंच 2 वर्षांच्या कालावधीत अपडेटेड रिटर्न भरता येणार आहे. हा एवढाच काय तो दिलासा नोकरदार वर्गाला मिळालाय. सर्वसामान्यांनाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. महागाई आणि इंधन दरवाढीवर लगाम लावण्यासाठी उपाययोजना केल्या जातील अशी आशा होती. महागाई बघता बजेटला कमी व्हायची अपेक्षा होती, पण तसं काही झालेलं नाहीये. म्हणजे महागाई वाढत चालली आहे, पगार कमी होत चालले. थोडासा टॅक्स कमी व्हावा जेणेकरून जो महागाईचा थोडा फटका बसला होता तो तरी थोडाफार आमचा रिकवर होईल असं वाटत होतं, पण काही तसं काही झालेलं नाही. बजेट जे सादर केलं ते आम्हाला असं वाटलं होतं की सामान्य माणसाला की जे जीवनावश्यक वस्तू आहेत
त्याच्यामध्ये काहीतरी आम्हाला सवलत मिळेल, पण जीवनावश्यक वस्तूमध्ये का त्यांनी ह्याच्या अगोदर तर टोटल महागाई करून ठेवलेली आहे, पण आत्ता सुद्धा काही स्वस्त केलेलं नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात. पिकांचं मूल्यांकन, भूमी अभिलेखांचं डिजिटलायझेशन, कीटकनाशक आणि खतांच्या फवारणीसाठी ड्रोन प्रणालीचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. रब्बी आणि खरीप पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,37,000 कोटी रुपयांचा MSP हस्तांतरित केला जाणार आहे. आगामी काळात नैसर्गिक शेतीला चालना दिली जाणार असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलबियांची आयात कमी करण्यासाठी आता केंद्र सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. गेल्या 2 वर्षात खाद्यतेलांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला याची मोठी झळ सोसावी लागतेय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पात हा निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांना तेलबियांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्स आणि ग्रामीण उद्योगांना नाबार्डच्या माध्यमातून वित्त पुरवठा करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सोबतच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नदी जोड प्रकल्प राबवण्याचं आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं, त्याचबरोबर सौर ऊर्जेला प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या बद्दलच्या घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या. किसान सभेच्या वतीनं या सकारात्मक बाबींचं मी स्वागत करतो. मात्र ह्या घोषणा करत असताना आधारभावाचं संरक्षण शेतकऱ्यांना मिळावं यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती. दिल्लीमध्ये झालेल्या मोठ्या शेतकरी आंदोलनामध्ये सुद्धा याबद्दल शेतकरी आग्रही होते. अर्थसंकल्प मांडताना मात्र याबद्दल काहीशी निराशा ही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली दिसते आहे. जास्त वापर फर्टिलायझर पेस्टिसाइडचा केल्यानंतर येणारे दुष्परिणाम होऊन राहिलेले आहे. त्यामुळं हा निर्णय, पण याचं अंमलबजावणी मात्र योग्य मार्गानं, योग्य मार्गदर्शकामार्फत झाली पाहिजे. ही नदी जोड प्रकल्प एक अतिशय चांगला उपक्रम आहे. त्या उपक्रमामुळं जे काही आज शासनाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे नदी जोड प्रकल्पाला, ते अतिशय फायद्याचं राहील शेतकऱ्यासाठी. कृषी क्षेत्रासोबतच अर्थसंकल्पात सहकार क्षेत्रालाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. सहकार क्षेत्रासाठी द्यावा लागणारा सरचार्ज 12% आता 7% करण्यात आलाय. त्यामुळे सहकार क्षेत्रासाठी हा एक प्रकारे मोठा दिलासा म्हणावा लागेल. सोन्याच्या आयातीमध्ये कपात करण्याची मागणी सराफ व्यापाऱ्यांकडून सतत केली जात होती. तशी सूचना नीती आयोगाला सराफ व्यापाऱ्यांनी आपल्या संघटनेमार्फत केली होती. पूर्वी सोन्याच्या आयातीवर 1 ते 2% आयात शुल्क द्यावं लागायचं, पण आता GST मिळून हे प्रमाण 13% झालं होतं. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशात 10 ग्रॅम सोन्यासाठी 10,000 रुपये अधिकचे मोजावे लागतात. या फरकामुळे देशात सोन्याची तस्करी वाढत असल्याचा दावा सराफा व्यापाऱ्यांकडून करण्यात आला होता. आता सराफा व्यापाऱ्यांना हिरे आणि मौल्यवान दागिन्यांवर 5% कस्टम ड्यूटी भरावी लागणार आहे. कई जगह कस्टम्स के रेट को आज इन्होंने उसमें बदलाव लाया है कि जो इंपोर्ट हो रहा है उसको कहीं ना कहीं डिटरेंस करना है, उसको उनके जो कंसेशंस थे वो हटा दिए हैं. तो चाहते हैं कि जो मेक इन इंडिया है, जो भारत में जो मैन्युफैक्चरर्स है वो फूले फले, और इसको देखते हुए आज कस्टम्स में चेंज हुए हैं. साथ में एक्सपोर्टर्स के लिए भी कुछ अच्छा रिलैक्सेशन लाने की घोषणा तो की है. संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यात आली आहेत. संरक्षण क्षेत्रातील रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये खासगी कंपन्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्यात आलाय. संरक्षण क्षेत्रातील एकूण खरेदीपैकी 68% देशांतर्गत उत्पादित संरक्षण सामुग्रीवर खर्च केला जाणार आहे. या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात देश आत्मनिर्भर होण्यास मदत मिळणार आहे. जब इकोनॉमी थोड़ी सी नीचे चल रही होती है तो ज़रूरत होती है कि हम सरकार ज़्यादा से ज़्यादा खर्चा करें, और फिलहाल ज़रूरत है कि हम वर्ल्ड क्लास इंफ्रास्ट्रक्चर की ज़रूरत है फिलहाल इस देश को, इस इकोनॉमी को. इस वजह से जिस तरीके से सरकार इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर फोकस कर रही है, डिफेंस सेक्टर के ऊपर फोकस कर रही है, इससे पैसा सर्कुलेशन में आएगा, साथ ही साथ नई जॉब अपॉर्चुनिटीज क्रिएट होगी. ये दोनों ही एक इकॉनॉमी को ऊपर लाने के लिए फायदेमंद रहेगी. सर्व प्रगत देश हे आजपर्यंत करत आलेत. आपल्याकडे पहिल्यांदाच याच्यावरती भर देण्यात येतोय, आणि त्यामुळे निश्चितच आपल्या शैक्षणिक संस्थांच्यातनं जे संशोधन होतं ते उपयुक्त असं संशोधन व्हायला खूप मोठा वाव मिळणार. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत
80 लाख नवीन घरांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 48,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. देशातील शहरं आणि ग्रामीण भागात या घरांची निर्मिती केली जाईल. दुर्दैवाने महिला अर्थमंत्री असून देखील निर्भया फंडाचं बजेट वाढवणार आहात का, टाइम बाउंड काही प्रोग्राम देणार आहात का, जेणेकरून महिलांवर जे देशामध्ये अत्याचार होत आहेत त्याला कुठेतरी आळा बसल अशी कुठलीही तरतूद या बजेटमध्ये केलेली नाही. आजच्या बजेटमध्ये देशामध्ये शेतकरी महिला म्हणजे 7-12 वर्षां नाही तर ज्या शेतकरी महिला आहेत, म्हणजे शेतीशी संबंधित शेतात श्रम करणाऱ्या महिला आहेत, ज्या 80 ते 90% महिला आहेत, त्या महिलांसाठी देशामध्ये स्पेशल अवेअरनेस किंवा त्यांना उपजीविकेचे साधन किंवा असलेलं साधन बळकट करण्यासाठीचं बजेट याच्या संदर्भात काहीही आपल्याला दिसत नाही. सर्वसामान्य नागरिक कोरोना आणि महागाईच्या कचाट्यात अडकलाय. अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळेल अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती, मात्र सर्वसामान्यांच्या हाती या अर्थसंकल्पातून फारसं काही लागलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोरोनाचा मोठा फटका लहान उद्योगांना बसलाय. गेल्या 2 वर्षांपासून हे उद्योग डबघाईला आलेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात मध्यम आणि लघु उद्योगांसाठी काही महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. कोरोनाच्या काळात सर्वच उद्योगांना आर्थिक फटका बसलाय. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाकडून काही दिलासा मिळेल अशी उद्योजकांना मोठी अपेक्षा होती. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यम आणि लघु उद्योजकांना अतिरिक्त कर्ज देण्याविषयीची तरतूद केल्याचं जाहीर केलं. कोरोना काळात या उद्योग क्षेत्राला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या 2 वर्षात मध्य आणि लघु उद्योग ठप्प होता. खरं तर या उद्योग क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पहिली गोष्ट की क्रेडिट गॅरंटी स्कीम जी आहे त्याला एक्सटेंड करण्यात आलं आहे. 50,000 कोटीचा स्पेसिफिक अजून आउटले दिला, म्हणजे आता टोटल 5 लाख कोटीचा टोटल एक्सपेंडिचर मॅडमने याच्यात डिसाईड केला आहे. 4.5 आधी होता, 50चा आता करण्यात आला आहे. इंडस्ट्रीमध्ये जर विचार केला, खास करून MSME सेगमेंटमध्ये जिथे ऑलाय स्टील वापरलं जातं, म्हणजे ऑलाय स्टील हे बऱ्याचदा भारतात इम्पोर्ट होतं, त्या ऑलाय स्टीलच्या ड्युटी त्यांनी कमी केल्यात. त्यामुळे ऑलाय स्टीलचा वापर घेऊन MSMEचं जे बेसिक रॉ मटेरियल आहे ऑलाय स्टील, बऱ्याच MSME ते एक आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याकरता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला आहे. इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंगसाठी खास चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांना अच्छे दिन येतील. देशात सध्या मोबाईलची 4G सेवा उपलब्ध आहे, मात्र आगामी वर्षभरात 5G मोबाईल सेवेला सुरुवात होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात त्याची घोषणा केली. 5G मोबाईल सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वस्त दरात ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जाईल. या सेवेसाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध केला जाणार आहे. IT सेक्टरला हे बजेट चांगलं आहे, कारण डिजिटल बूस्ट हा एक शब्द आपण अनेक वेळा ऐकला. सर्व क्षेत्रांना डिजिटल करण्यावर भर असल्यामुळं थेट जरी IT सेक्टरला फायदा नाही झाला तरी अप्रत्यक्षरित्या खूपच फायदा होईल. सर्व लोकांना त्यांचे व्यवहार डिजिटल करायला लागतील. त्यामुळं डिजिटल इक्विपमेंट, डिजिटल सॉफ्टवेअर ह्याची विक्री नक्की वाढेल. केंद्रीय अर्थसंकल्पात बँकिंग क्षेत्रासाठी काही घोषणा करण्यात आली आहेत. देशात 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँका सुरू करण्यात येतील. या माध्यमातून डिजिटल पेमेंटला चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसंच क्रिप्टोकरन्सीवर लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच डिजिटल चलन जारी करणार आहे. बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीतून होणाऱ्या कमाईवर आता थेट 30% कर द्यावा लागेल. अभी तक डिजिटल करेंसी के ऊपर में कोई भी रेगुलेटरी नहीं थी, तभी इन लोगों ने उसके ऊपर में एक टैक्स लगा दिया है ताकि 30% और उसके अंदर में कुछ डिडक्शंस भी नहीं देने वाले हैं. कोई लॉस सेट ऑफ उसमें से करेंगे नहीं. तो ये चाहते नहीं है कि डिजिटल करेंसी ज़्यादा फले फूले, इसके लिए इन्होंने उसके ऊपर में मैक्सिमम टैक्स स्लैब लगा दिया है. देशात पुढच्या 3 वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरू केल्या जाणार आहेत. शेतकरी आणि लघु तसंच मध्यम उद्योगांना या रेल्वे सेवेचा फायदा होईल. वंदे भारत रेल्वे सेवेमुळे या उद्योगांच्या मालाची वाहतूक करणं अधिक सुलभ होणार आहे. पोस्टाला सुद्धा या सेवेचा फायदा होणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. पुढच्या 3 वर्षात रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न वंदे भारतच्या माध्यमातून केला जाईल. या ट्रेनच्या डब्यांची निर्मिती
लोखंडाच्या ऐवजी ॲल्युमिनियमपासून केली जाणार आहे. त्यामुळे ट्रेनचं वजन 50 टननं कमी होईल आणि हलक्या वजनामुळे रेल्वेच्या ऊर्जेतही बचत होईल. आगामी आर्थिक काळात देशामध्ये रोजगार निर्मितीसाठी ॲनिमेशनच्या क्षेत्राला चालना देण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात राज्यांचं आर्थिक गणित बिघडलं, त्यामुळे केंद्र सरकार आता प्रत्येक राज्याला 1,00,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देईल. हा निधी 50 वर्षांसाठी बिनव्याजी वापरता येणार आहे. केंद्र सरकारकडून हा निधी राज्यांना देणाऱ्या कर्जांच्या व्यतिरिक्तचा असणार आहे. मात्र या निधीचा वापर PM गतिशक्ती योजनेकरताच करता येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच अर्थ आणि संकल्प या खास कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणासाठी काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आता PM ई-विद्या योजनेअंतर्गत मुलांसाठी खास चॅनल सुरू केला जाणार आहे. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. यंदाच्या अर्थसंकल्पात डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर अधिक भर देण्यात आलाय. देशाचा विकास दर 9.27% राहील अशी अपेक्षा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. गेल्या 2 वर्षांपासून अर्थव्यवस्थेला कोरोनाचा सामना करावा लागला होता. मात्र यावर्षी अर्थव्यवस्थेने त्यावर मात केली असल्याचा दावा आर्थिक पाहणी अहवालामधून समोर आलाय. तसंच आगामी 5 वर्षात 60 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या घोषणा यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत. देशात जागतिक दर्जाचं डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे. या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. देशातील विविध शैक्षणिक संस्थांना या विद्यापीठाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. खरं तर कोरोना काळात सर्वच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय. लॉकडाऊनमुळे 2 वर्षात बराच काळ शाळा कॉलेजेस बंद होते. त्यामुळे ऑनलाईन हा एकमेव पर्याय उरला होता. या पार्श्वभूमीवर PM ई-विद्या योजनेअंतर्गत मुलांसाठी 1 वर्ग 1 चॅनल ही योजना सुरू केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मातृभाषेतून आम्ही ई कंटेंट विकसित करू आणि 200 चॅनल्स उभारू. ही गोष्ट स्वागतार्ह असली तरी सुद्धा आजची गरज चॅनल्स नसून ग्रामीण भागात, डोंगराळ भागात, आदिवासी भागामध्ये ऑनलाईन शिक्षण पोहोचत नाही, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची गरज आहे. जागतिक दर्जाच्या विद्यापीठासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, फिनटेक, इंजिनिअरिंग, गणित या क्षेत्रातील अभ्यासक्रमांवरती भर दिला जाईल. प्रमाणित प्रशिक्षण देण्यासाठी देशातील 5 शैक्षणिक संस्थांना सेंटर ऑफ एक्सिलन्स बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरण या सरकारनं आणलं आणि त्याचा खूप गाजावाजा केला. पण त्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही काय करणार आहात याच्याबद्दल या बजेटमध्ये अक्षर सुद्धा बोललं गेलेलं आहे. साधी गोष्ट, कोठारी आयोगापासून शिक्षणावर 6% खर्च करू ही भाषा या सरकारनं केलेली आहे. पण 6% पेक्षा फक्त 3.1% खर्च हा मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी झालेला आहे. देशातील या 5 संस्थांना प्रत्येकी 250 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. AICTE वर प्रशिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशात बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात उद्योगांच्या सहकार्याने कौशल्य कार्यक्रम विकसित केला जाणार आहे. विविध क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन हा कौशल्य कार्यक्रम राबवण्यात येईल. या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लघु आणि कुटीर उद्योगांना 2 लाख कोटींचा अतिरिक्त निधी दिला जाईल, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पात पेन्शनमधून मिळणारं उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. उद्योगांसाठीच्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये 3% घट करण्यात आली आहे. कॉर्पोरेट टॅक्स हा 18% 15% खाली आणण्यात आलाय. इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट बिघडलंय आणि याच पार्श्वभूमीवर पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या रसायनांवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पासपोर्टमध्ये सुद्धा आता बदल केला जाणार आहे.
चीप असलेले ई पासपोर्ट तयार केले जाणार आहेत। बेहिशोबी मालमत्ता जमा करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आयकर विभागाचा छापा पडला तर सगळी संपत्ती जप्त केली जाईल। विविध क्षेत्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच अर्थ आणि संकल्प या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।